राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती इथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातानंतर महाराष्ट्र अजूनही या धक्क्यातून बाहेर येऊ शकलेला नाहीये. दादांच्या समर्थकांसह विरोधात असणाऱ्या नेते मंडळींनी सुद्धा आपल्या भावना या विविध माध्यमांमधून व्यक्त करताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि अशातच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेलं एक विधान चर्चेमध्ये आलं असून शिरसाट हे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी मराठवाड्यामध्ये दौऱ्यावर असून एका जाहीर सभेमध्ये बोलताना ते म्हणाले की अजितदादा एका दुर्दैवी अपघातात गेले. माझी ही वेळ आली होती आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. पण विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना राजकारणात नशिबाची भूमिका किती महत्त्वाची असते हे सांगताना त्यांनी स्वतःच्या गाडीला झालेल्या अपघाताचा देखील उल्लेख करत सांगितलंय की महाराष्ट्रात सर्वात मोठा बजेट असलेला मंत्री मी आहे. माझ्याकडे 22,500 कोटी रुपयांचं बजेट आहे. गेली 20 वर्ष मी आमदार आहे, पण तरीही मी कधी मंत्रिपदाचा बडेजाव केला नाही. मी आणि माझं कुटुंब साधेपणानेच राहतो. जनतेच्या आशीर्वादामुळेच मी आज जिवंत आहे, असं शिरसाट म्हणाले. याशिवाय ते पुढे म्हणाले की 2 दिवसांपूर्वी प्रचार सभा आटोपून परतत असताना माझ्या गाडीच्या डाव्या बाजूचे दोन्ही टायर अचानक फुटले. मर्सिडीज सारखी गाडी असूनही मोठा अपघात होऊ शकला असता, मात्र सुदैवाने मी बचावलो. दुसऱ्या गाडीतून घरी आलो. ती गाडी अजूनही घरी पोहोचलेली नाहीये. पुण्य आणि नशिबाच्या जोरावर मी आज जिवंत असल्याचं त्यांनी म्हटलं. आणि आजचा दिवस चांगली कामं करा, उद्याची चिंता करू नका. जेव्हा मनाची ताकद तयार होते तेव्हा कोणतीही चिंता उरत नाही, अशी भावना सुद्धा संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.